MIDC होणं काही महत्त्वाचं नाही का, ही माझी भूमिका आहे। माझ्या विरोधकाला जर चुकीची भूमिका घ्यायची असेल आणि त्याला कामच करायचं नसेल तो त्याचा विषय आहे। त्याचा अहंकार मतदारसंघातल्या लोकांनी ऑलरेडी मोडलेला आहे। अजून अहंकार जर दाखवायला गेला की येत्या इलेक्शनमध्ये उभा राहा म्हणावं, त्याचा अहंकार अजून मोडतो। 25 वर्षापूर्वी जामखेड येथे MIDC मंजूर आहे। 25 वर्षाच्या इतिहासामध्ये मला देखील प्रयत्न करून तिथे काही उद्योग आले नाही। कर्जत आणि जामखेड हे मतदारसंघाचे 2 तालुके आहेत। तिथे का नाही आणली? तिथे का नाही उद्योग आणले? तिथे का नवयुवकांना बेरोजगारांना आपण संधी उपलब्ध दिली नाही? मी डबल विकासाचं राजकारण करतो। आता मतदारसंघामध्ये जाऊन विचारा की विकास कोणी केलाय आणि भूलभुलाय कोणी केली। मुखावाटे जे शब्द जात आहेत, 2 महिन्यामध्ये 2 धमक्या दिलेल्या आहेत। 24 लांब नाहीये, पूर्ण तयारीनिशी तयार आहे। बघूया मैदानात काय होतं। राम शिंदे आपल्यासोबत आहेत। रोहित पवार यांनी काल आरोप केला होता की या माझ्या MIDC जी होत नाही त्यामागे राम शिंदे आहेत। शिंदे काल थेट आरोप केला होता रोहित पवारांनी की याच्या मागे राजकीय हेतू आहे। राजकीय हेतू नाहीये। 25 वर्षापूर्वी जामखेड येथे MIDC मंजूर आहे। 25 वर्षाच्या इतिहासामध्ये मला देखील प्रयत्न करून तिथे काही उद्योग आले नाही। तुमचं देखील 4 वर्ष सरकार होतं। कर्जत आणि जामखेड हे मतदारसंघाचे 2 तालुके आहेत। तिथे का नाही आणली? तिथे का नाही उद्योग आणले? तिथे का नवयुवकांना बेरोजगारांना आपण संधी उपलब्ध दिली नाही? कर्जतची MIDC देखील झाली पाहिजे। मी देखील 2009 पासून प्रयत्न करतो। पहिल्यांदा विषय मी हा उपस्थित केलाय। सुभाष देसाई असतील, प्रवीण पोटे असतील, अनेक वेळा लक्षवेधी आणली, तारांकित प्रश्न आली, वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न मी विधिमंडळामध्ये विचारला आणि त्या संदर्भामध्ये प्रयत्न केले। आज देखील मी नियम 97 अन्वये विधान परिषदेमध्ये दुपारनंतर हा चर्चेला विषय आणलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांना या संदर्भामध्ये जामखेडची काय स्थिती आहे, कर्जतला कधी मंजुरी मिळणार या संदर्भामध्ये त्यांना तपशीलवार आणि बाबवार हे प्रश्न विचारणार। रोहित पवार म्हणाले की मी विकासाचं राजकारण करतो, हे अडवणुकीचं राजकारण करतो। मी डबल विकासाचं राजकारण करतो। आता मतदारसंघामध्ये जाऊन विचारा की विकास कोणी केलाय आणि भूलभुलाय कोणी केली। हे त्यांनी देखील आता चिंतन आणि मंथन करण्याची आवश्यकता। ते म्हणाले की इगो खूप राम शिंदेना इगो खूप आहे। राम शिंदेना इगो खूप आहे। जर एवढाच इगो असेल तर पुन्हा एकदा मैदानात या, थेट आरोप केला। प्रश्न असा आहे की तुमच्या जे मुखावाटे जे शब्द जात आहेत, 2 महिन्यामध्ये 2 धमक्या दिलेल्या आहेत। 24 लांब नाहीये, पूर्ण तयारीनिशी तयार आहे। बघूया मैदानात काय होतं। मी विकासाचं राजकारण करतो, निवडणूक जवळ आहे, आपण तेव्हा समोरासमोर भेटू असं राम शिंदे यांनी आव्हान जे आहे ते रोहित पवार यांना दिलेलं आहे।